नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण आज पाहणार आहोत की एकीकडे पार्थ काव्याचे केस सावरत असतो, दुसरीकडे जीवा आणि नंदिनी खूप जवळ आलेले असतात, नात्यांनी सुद्धा आणि मनांनी सुद्धा. नंदिनी जीवाला म्हणते, जे माझं होतं ते मला आज परत मिळाले. तिकडं पार्थ काव्याला काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र देतो. ते पाहून काव्या खूप खुश होते. पार्थ काव्याला जवळ घेतो आणि कपाळाची पप्पी घेतो. हा सगळा प्रकार रम्या लांबून पाहत असते. ते पाहून गालातल्या गालात हसते. साहजिक आहे, तिच्या डोक्यावर परिणाम झालाय हे तर आपल्याला समजले. त्यानंतर रम्या रूममध्ये जाऊन झालेला सगळा प्रकार वसू आत्याला सांगते. ते ऐकून वसू आत्या म्हणते, हे पार्थ काव्या आणि ते जीवानंदिनी यांचं नातं आता अशा ठिकाणी पोहोचलंय ना रम्या, की त्यांना आता एकमेकांपासून दूर करणं अशक्य आहे. मला तर बघ ना, आता असं वाटतंय की त्यांच्या प्रेमाचा गळा दाबणं अशक्य आहे. हे ऐकून रम्याला भलताच राग येतो आणि ती रागाच्या भरात स्वतःच्या आईचाच गळा दाबते. ह्या रम्याला अजिबात संस्कार नाहीयेत आणि रागावर कंट्रोल सुद्धा नाहीये. वाटेल तसं वागती कायम. आता बघा ना, व स्वात्या एवढं मला सोड सोड म्हणत असताना देखील रम्या तिच्या आईचा गळा दाबत म्हणते आणि विचारते, का ग, त्रास होतोय?